लातूरच्या गुफा. मित्रांनो, लातूरच्या गुफा आजपर्यंत कोणालाच माहिती नाहीत. त्या ठिकाणी जाण्याआधी तिथली काही माहिती आपण जाणून घेऊयात. याची स्थापना 1960 मध्ये झाली आणि ते सर्व जे बांधकाम वगैरे आहे हे तिथले लोक असं सांगतात की हे सगळं स्वामींनीच बांधलेलं आहे. स्वामी पंचाक्षरी घराण्यातील होते. आजपासून 40 वर्षे पूर्वी त्या ठिकाणील जे अध्यक्ष होते त्यांचं नाव राजकुमार मांडे होतं. त्यानंतर जेव्हा त्यांचं निधन झालं, त्यांचा मुलगा म्हणजेच विश्वनाथ मांडे हा तेथील अध्यक्ष झाला. कर्बस्वामी अप्पा यांची बैठक पटेल चौक या ठिकाणी व्हायची. तिथे लोक जे त्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांच्यापाशी घेऊन यायचे आणि कर्बस्वामी अप्पा ते सोडवायचे. आणि त्यानंतर त्यांची जी संजीवन समाधी असते ते गणेश चौक या ठिकाणी त्यांची संजीवन समाधी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सुद्धा संजीवन समाधीच घेतली होती. ज्या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे मित्रांनो, त्या ठिकाणी 3 गुफा आहेत. त्या 3 गुफांपैकी 2 गुफा हे चालू आहेत, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते काय काय आहे काय काय नाही. आणि एक जी गुफा आहे मित्रांनो ती आज बुजवलेली गुफा आहे. कारण ती का बुजवली काय नाही बुजवली याचं कारण आपल्याला माहिती नाही. ते तिथे गेल्यानंतरच तिथले काही लोक आपल्याला सांगतील. असंही म्हणतात की त्या गुफेच्या खाली काही तैखाने आहेत जे लातूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये ओपन होतात. ते कुठे ओपन होतात काय नाही हे आपल्याला काहीच माहिती नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला कळेल. पण मेन प्रश्न हा आहे की ते गुफा बुजवली का, याचं काही कारण आहे काय नाही हे आपल्याला तिथे गेल्यावर आता जाणून घ्या. या गुफेचं रहस्य तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे, पण या व्हिडिओमध्ये मजाही येणार आहे तितकीच. म्हणून माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक पण करा. आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी कर्बस्वामी अप्पा यांची समाधी ही आहे आणि त्यांनी संजीवन समाधी घेतली होती. मित्रांनो, संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय? तर संजीवन समाधी म्हणजे आपलं शरीर पंचतत्वांमध्ये विलीन करणं आपल्या शरीराला आणि समाधीच्या एका रूपामध्ये प्रवेश करणं म्हणजेच संजीवन समाधी असा त्याचा अर्थ असतो. आता आपण ना पटेल चौक या ठिकाणी चाललो. तिथं कर्बजाप्पा यांचं ते जे स्थान असते ना, म्हणजे जिथं त्याने बैठक वगैरे करत होते ते सगळं तिथं आहे म्हण. आणि त्याच्या तिकडं पुढं गणेश चौक आहे. तिथं त्याची 3 गुफा होत्या जी कर्बजाप्पांनी बांधलेल्या होत्या, ती तिथं आहेत म्हण. ते तर त्या गुफेपाशी पण जाऊता. त्या गुफेपाशी असं म्हणजे दिसायला कशा येतात काय नाही आणि ती किती वर्ष झालं बांधून आहे असं सगळेच काय काय आहे काय नाही आपण जाणून घेता. चला मग आता आपण तिकडंच जाऊता. आता आपण पटेल चौक या ठिकाणी आलो आणि तुम्ही माझ्या इथं पाठीमागं बघू शकता. हे बघा वरी कर्बस्वामी अप्पा यांची ही जी संस्था आहे त्या ठिकाणी आपण आलो. आता मध्ये जाऊन आपण या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांना इथली पूर्ण माहिती विचारू आणि ही जी परिसर आहे सगळा बघूता. चला. येथे मध्ये आल्यानंतर आपल्याला कर्बस्वामी अप्पा यांची फोटो पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला गणेशजींची फोटो आणि महादेवांचीही फोटो आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या ठिकाणचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांचं हे इथं नाव वगैरे लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आपल्यासोबत या ठिकाणील उपाध्यक्ष भीमाशंकर सोलापुरे जे आहेत. मित्रांनो, आज परत एकदा मी या ठिकाणी आलो आणि ही जी 3 गुफा आहेत मधल्या ह्याच्यातले जी 2 गुफा ओपन आहेत आज आपण तिथं जाणार आहोत. तिथं भरपूर मोठा अंधार आहे. त्या अंधारासाठी हो काही बॅटरी आणले आणि आता मध्ये गेल्यावर आपल्याला कळेल की तिथं काय आहे काय नाही आणि ती एक गुफा का बरं बुजवली काय नाही हे पण आपण त्यांना प्रश्न विचारूता. आणि तिथलं मध्ये आणखीन काय काय आहे काय काय नाही इथले सगळे आपण प्रश्न नीट विचारूता. तर चला. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं गणेश मंदिर आहे आणि इथं त्याच्या एकदमच समोर महात्मा फुले विद्यालय आणि त्याच्यामध्येच कर्बस्वामी अप्पा यांची जी समाधी आहे ते पण मध्येच आहे. आता आपण मध्ये जाऊन बघूताच. अप्पा ही शाळा 1962 पासून आहे म्हणा, आता मला इथल्या प्रिन्सिपलांनी सांगितले. हां, ही आता किती वर्ष झालं टोटल ह्याला असं पूर्ण? हे 100 वर्षाचा इतिहास आहे. 100 वर्ष. इथून असं मध्ये जाताना ना त्या साईडला समोर एक खंडित झालेला नंदी आपल्याला पाहायला मिळतो. आता हे कधी खंडित झालं काय नाही याच्याबद्दल काही माहिती नाही आपल्याला. हे बघा इथं असं एक त्याला पडलेलं आहे लेकरावाने, म्हणजे या शाळेतल्या लेकरावाने खेळताना वगैरे पडलं असेल. आणि आतमध्ये स्वामींची समाधी आहे, तुम्ही बघू शकता. हे आत्ता जस्ट 1-2 वर्ष झालेलं बांधकाम दिसतंय. दादा, हे 1-2 वर्ष झालं का बांधकामाला? हे बांधकाम म्हणून एक 5-7 वर्ष. 5-7 वर्ष झालं हे वीट बांधकाम. अच्छा. हे बघा इथे समाधी आहे. स्वामींच्या समाधीपासून बाहेर आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं या ठिकाणी ना अशी ती जी बुजवलेली जी गुफा आहे, म्हणजे आता ह्याला पाडण्यात आलं होतं असं आपण त्यांच्याकडून सर्वांकडून ऐकण्यात आहे. आणि हे जे पाडलेलं आहे तुम्ही बघू शकता, असं इथून थोडंसं पाडलं होतं JCBने बांधकाम करण्यासाठी पाडलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथून अशी मध्ये एक गुफा जाते मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो मी. टॉर्च पण आपण लावता. आज आपण आणले टॉर्च.
हे बघा, इथून खाली ही गुफा जाते. इथे एक रस्ता आहे मित्रांनो, हे जे तुम्हाला दिसतंय ना इथं, याच्या खाली एक रस्ता आहे. इथून खाली गेल्यानंतर ते खाली जो तहखाना आहे ते आहे आणि त्याच्यामध्ये पण काही उपदरवाजे आहेत पण ते काय आहे काय नाही आता हे आपल्याला पूर्ण माहिती नाही. हे आता जोपर्यंत काही होत नाही तर म्हणजे काय ह्याला काढत नाही तोपर्यंत काही आपल्याला हे कळणार नाही आहे म्हणजे नेमकं काय आहे काय नाही. मित्रांनो आता ह्याच्या जी खाली आहे इथून असं खाली गेल्यानंतर ना ते जे 2 गुफा आहेत ना खाली गेल्यानंतर इथून येतात. आता आपण मध्ये जाऊता इथून. चला थोडंसं मी टॉर्च पण लावतो आता. इथं बघा हो का खाली इथून असं खड्डा आहे, ह्या साईडनं पायऱ्या आहेत जायला आणि इथं बघा आल्या स्टार्टिंगला एक आपल्याला वेज पाहायला मिळतं. म्हणजे या ठिकाणी काही साप वगैरे असू शकतात याची पण आपल्याला शक्यता नाकारता येत नाही कारण की ही एकदम जुनी जागा आहे. हे पहा त्या साईडला एक गुफा आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम लागणे आहे, इकडे बी लागणे आहे. हे बघा असे 2 साईडला लगातार असं ही गुफा आहे मित्रांनो. याचं बांधकाम तुम्ही वरल्या साईडला हे बघा बघू शकता एकदम कसं बांधलेलं आहे सगळं. हे बघा साईडला देवळी पण केलेली आहेत. ते एकदम जुनं बांधकाम आहे. याच्यामध्ये हे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे याच्या आतील रहस्य आहे. तर याच्यामध्ये आपण नाही जाऊ शकत कारण की हे बघा इथे काहीतरी वेज वगैरे पण दिसत आहेत. म्हणजे ते कदाचित सापाचे असू शकतात, त्याच्यात आहेत का नाही हे आपल्याला नाही माहिती परंतु असू शकतात. ते बघा तिथे पण काहीतरी आहे मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का? हे बघा हे बघा इथे पण काहीतरी आहे. म्हणजे ही बहुतेक तिकडे जाण्याचा रस्ता आहे का काय आहे काय माहिती नाही परंतु या ठिकाणी पण काहीतरी आहे. इथे संशोधन केल्यानंतर नक्कीच काही ना काहीतरी मिळेल असं मला वाटतंय. बाकी तुमची काय राय आहे काय नाही तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगू शकता. त्या ठिकाणी बघा तिथे काहीतरी कडीसारखं वर इथं काहीतरी लावलेलं आहे. हे बघा बाकी हे सगळं इतिहास खूप चांगला दिसतोय. इथे काहीतरी एक हाडाचा वगैरे अवशेष दिसतोय आणि भरपूर काही इथं आहे. आपण त्या साईडची पण गुफा पाहूयात आता. मित्रांनो ही आहे दुसऱ्या साईडची गुफा आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. हे पहा वरी हे बघा सेम त्याच टाईपमध्ये इथं पण बांधकाम केलेलं आहे आणि साईडला सुद्धा इथे पण देवळे आहेत. म्हणजे सेम टू सेम तसंच आहे हे सगळं. हे पहा इथं काहीतरी आता किल्ले वगैरे लागलेले आहेत. काहीतरी गाडण्याचं दिसतं इथं आणि हे इथं फुट्टी लावलेली आहे कशाची ते दरवाजा वगैरे लावण्यासाठी असेल. याच्या खाली हे थोडंसं वेगळं आहे मित्रांनो. इथलं पहा हे जे स्ट्रक्चर तुम्ही आता बघताय ना हो का हे वालं इथलं थोडंसं वेगळं आहे. तिथे एक आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल आणि हे पहा हे जे आहे ना एक छोटीशी देवळी टाईप आहे पण तिथं तसं नव्हतं, काहीतरी जास्त असं खोलवर होतं ते आणि इथं कबाड वगैरे टाकलेलं दिसतंय. मित्रांनो आपण या गुफेमध्ये सगळं मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि मध्ये काही थोडेसे एक इथं सापाचा एक इथं वेज दिसला ह्या ठिकाणी आणि तिथं मध्येच एक छोटंसं काहीतरी ते दिसलं असं म्हणजे देवळी टाईपच होतं. त्याच्यामध्ये जाण्यासाठी काही रस्ता आहे काय नाही काय आपल्याला त्याचं काही माहिती नाही. आणि इथं थोडंसं भंगार वगैरे जे शाळेचा होतो टेबल वगैरे ते टाकलेलं होतं, बाकी इथं काही नव्हतं. आणि हे सगळं इथं बाकी बांधकाम स्ट्रक्चर वगैरे महाराजांनी खूप छान बांधलेलं होतं. याच्यामध्ये काय आहे काय नाही आता इथं संशोधन करणारी जर एखादी टीम आली तर तेच सांगू शकतात कारण आपण तेवढं मध्ये जाऊन नाही की जाऊन आलो आम्ही टाकले त्यानेच सांगू शकतात आपल्याला चांगलं. नाही मध्ये नका जाऊ उगं कशाला काहीतरी असायचं मध्ये. कुत्रा आहे का? इथले लोक जास्त असं भीत नाहीत असं मध्ये वगैरे जायला. पण खरंच असं एकटं तुम्ही कधी येऊन असं मध्ये वगैरे जाऊ नका कारण हे डेंजरस असू शकतं. मध्ये एखादी समजा कुठला साप वगैरे असेल किंवा आता मी जेव्हा आलो या ठिकाणी तेव्हा 4-5 जणाला घेऊन आलोय सोबत, एका सेफ्टी सोबत आले म्हणून आज मी इथं या ठिकाणी थांबून तुमच्यासोबत बोलतोय. त्यामुळे असं अचानक येऊन तुम्ही कधी मध्ये जाऊ नका, डायरेक्टली असं कोणाला तर सोबत घेऊन या. त्याच्या सेफ्टीशिवाय तर कधीच इथं असं मध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका कुठेच. आणि बाकी त्याची एक गुफा बुजवलेली आहे
ते नक्कीच काही ना काहीतरी करून ते बघतील, काही ना काहीतरी करतील, याच्यावर आम्हाला विश्वास आहे. आणि आता याच्या पुढे आपण काही नाही बोलू शकत. बाकी तो मंदिर ट्रस्टचा प्रश्न आहे. जर लातूरच्या लोकांना जर वाटत असेल की तिथं ते येऊ शकतात आणि ते बघू शकतात, तर तुम्ही नक्कीच इथे या, भेट द्या एक वेळेस, आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता. लातूरमध्ये आपल्या इथं पाहण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही इथं नक्कीच एक वेळेस येऊ शकता. तर भेटूत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तो बाय.